महाराष्ट्र आधार या भारताचा हे वाक्य आहे थोर सेनापती बापट यांचं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या 1 मे महाराष्ट्र दिनी राज्यातील आणि जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की महाराष्ट्र केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेले राज्य नाही, तर महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला न्याय आणि प्रज्ञेचा पाया, संतांच्या अभंगवाणीचा दिव्य वारसा, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पेटविलेली शिक्षण आणि समतेची मशाल, लोकमान्य टिळक यांनी जागविलेली राष्ट्रभावना, देशासाठी अनन्यसाधारण यातना सहन करण्याची ताकद देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, या सगळ्यांच्या विचारांचा एकत्र संगम म्हणजेच महाराष्ट्र। महत्त्वाचं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर देशाला संविधान रूपाने एक मोलाचे मार्गदर्शनच दिले आहे। अशा एकूणच कणखर महाराष्ट्राविषयी आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव। 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आणि दीर्घकाळ चाललेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या योगदानानंतर मराठी भाषिकांचं राज्य म्हणून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावर देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वीकारला। गेल्या 67 वर्षात महाराष्ट्राने देशात गगनभरारी घेतली आहे। आज अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींनी आपली उंच कामगिरी बजावलेली आहे। गेल्या 67 वर्षात राज्याने कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, कला, क्रीडा, सांस्कृतिक यासह सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे। शिवछत्रपतींचा इतिहास, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकिल्ले, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गणेशोत्सवासारखे जगभर मान्यता पावलेले सण, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, मराठी राजभाषा, मराठी साहित्य, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम यांची संत परंपरा आणि भारूड अभंग यामुळे साहित्य क्षेत्र समृद्ध झालेले आहे। देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई, इतिहास सांगणारी अजिंठा वेरूळची लेणी ही महाराष्ट्राची आणखीन काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। पश्चिम घाट हा तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात स्थान मिळवलेला महत्त्वाचा घटक आहे। संकर्षण कराडे या लेखक आणि अभिनेत्याच्या भाषेतच सांगायचे झाले तर अगदी अमेरिकेतील कॅन्सस सिटीमध्ये देखील गणेशोत्सवाची मिरवणूक केली जाते। ऑस्ट्रेलियातील ॲटलेट सिटीत दिवाळीचे अभ्यंग स्नान घातले जाते। कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होते। गो नी दांडेकर यांनी त्यांच्या साहित्यात जवळपास 60 बोलीभाषांचा वापर केला होता। या राज्यात ठराविक अंतरानंतर वेगळी मराठी बोलीभाषा कानी पडते, हे सुद्धा एक वाखाणण्याजोगं वैशिष्ट्यच म्हणावे लागेल। आचार्य अत्रे यांनी केलेले लिखाण तर मोठेच आहे। असे अनेक नामवंत लेखक या राज्यात होऊन गेले, ज्यांनी देशभर आणि जगभर आपल्या लेखनाचा ठसा उमटवला। समृद्ध जंगल संपदेच्या बाबतीत ताडोबा व्याघ्र प्रकल्प आवर्जून पाहिला जातो। खाद्य संस्कृतीत कोल्हापुरी मिसळ, तांबडा पांढरा रस्सा, खानदेशातील मांडे आणि आमरस, मराठवाड्यातील आमटी भाजी आणि शेंगदाण्याचे कूट, कोकणातील मत्स्याहार, विदर्भातील सावजी, तसेच वडापाव, पुरणपोळी यासारखे कितीतरी पदार्थ आज जगात आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहेत आणि याच्याच चवीने जगभरातील खाद्यप्रेमींना आकर्षित केले आहे। मराठी नाटकाने तर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत। आज सुद्धा मराठी नाटकं राज्यातच नव्हे तर देशात व परदेशात सुद्धा अलोट गर्दी खेचत असतात आणि याचे श्रेय मराठी संस्कृती, मराठी कलाकार आणि मराठी भाषेत वेगवेगळे विषय घेऊन सादर होताना नाटकांना जाते। चित्रपट क्षेत्राचा इतिहास तर महाराष्ट्रापासूनच सुरू होतो। दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनकच म्हटले जाते। क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास सर्वात लोकप्रिय असलेल्या क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसकर, रोहित शर्मा, ऋषिकेश कानिटकर, बापू नाडकर्णी यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी जगभर आपल्या राज्याचे नाव अधोरेखित केले आहे। वानखेडे स्टेडियम तर जगविख्यात आहे। नेमबाजीत स्वप्नील कुसळे,
जलतरण क्षेत्रात वीर धवल खाडे, महिला क्रिकेट विश्वात स्मृती मानधना, हॉकीमध्ये धनराज पिल्ले आणि कुस्तीमध्ये मारुती माने, राहुल आवारे अशी क्रीडा क्षेत्र गाजवणारी अनेक दिग्गज या राज्यात उदयास आलेली आहेत. ही झाली फक्त प्राथमिक नावं. कोल्हापूरमधील तालीम तर देशातील अनेक कुस्तीपटूंना आकर्षित करीत असते. पुण्याची ज्ञानसंस्कृती हे सुद्धा एक मोठे क्षेत्र मानले जाते. संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशी यासारख्या अनेक नावांनी रसिकांना आपल्या आवाजाची ओढ लावली होती. टाटा समूह यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेले पहिले पंचतारांकित हॉटेल म्हणजे हॉटेल ताज हा देशासाठी एक महत्त्वाचा मानबिंदू मानला आहे. राजकीय क्षेत्राचा विचार केल्यास स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते स्वर्गीय प्रमोद महाजन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, विलासराव देशमुख, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वर्गीय अजितदादा पवार, राज ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. इथून पुढच्या पिढीची हीच जबाबदारी आहे की ज्या ज्या क्षेत्रात आपण पाऊल ठेवू त्या क्षेत्रात आपल्या राज्याचे नाव उज्ज्वल करू आणि अशीच उज्ज्वल परंपरा कायम ठेवू. तुम्हाला याबाबत काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.